मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, परवा एक मला माणूस भेटला, माझा ओळखीचाच होता. जरा चिंताक्रांत वाटला. त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला, काय सांगू म्हणे, डोक्यावर इतक्या जणांचं देणं झालं आहे, आता करू काय हा प्रश्न आहे. ह्याच माणसाला, ह्याच व्यक्तीला, ह्याच माझ्या मित्राला काही दिवसांपूर्वी मी असा सल्ला दिला होता की कोणाची देणी कधी डोक्यावर ठेवू नकोस. भले तू तुझ्या घरी उपाशी राहा, पण दुसऱ्याची देणी डोक्यावर ठेवू नकोस. दुसऱ्याची देणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची असतील किंवा बँकेची असतील. ह्या व्यक्तीला एक वाईट सवय होती, अप टू डेट राहण्याची. अप टू डेट म्हणजे एकदम टकाटक राहण्याची. टकाटक राहण्याबद्दल काही नाही, पण ते दुसऱ्याकडून पैसे घेऊन स्वतः ड्रेस घ्यायचा आणि टकाटक राहायचं. ह्याच्यात कसली आलं मर्दुमकी, किंवा ह्याच्यात कसलं आलं आपल्यातला हे बहादूरपणा. पण तो राहायचा तसा याचा. आणि व्हायचं कसं, एखाद्याकडून पैसे काढले आणि की ते पैसे द्यायचं, तो शक्यतो हे काढायचा. त्याचा पगार काय फार मोठा नव्हता. पण मित्रांनो, कसं आहे, मी अगोदर एक व्हिडिओ बनवला होता की आर्थिक शिस्त ही अनेक शिस्तींपैकी एक शिस्त आहे. ती शिस्त जो पाळला ना, त्याला पगार किती आहे ह्याच्यावर डिपेंड नसतं की त्याचं आयुष्य किती पुढे जाईल. तो किती, त्याच्याकडे आलेला पैसा, तो कसा पैशाचा विनियोग करतो, कोणत्या पद्धतीने करतो, त्याच्यावर डिपेंड राहतं की त्याचं आयुष्य पुढे कसं जाईल. तर हा व्यक्ती जो होता, त्याचा पगार झाला की तो काय करायचा की पगारातून आलेल्या पैशातून किराणा वगैरे घ्यायचा, दर महिन्याच्या जे काही गरजा असतील त्या, आणि कधीतरी मग कुठेतरी अशी उधळपट्टी. मला त्याचं आश्चर्य वाटायचं की एवढ्या पैशात, म्हणजे माझ्याच इन्कमपेक्षा त्याला मंथली मिळणारं इन्कम जे होतं ते जवळपास 5-6 हजारांनी जास्त. आणि माझ्यापेक्षा त्याचा काही खर्च जास्त नव्हता. जे माझ्याकडे आहे, जेवढं माझ्या डोक्यावर कर्ज आहे तेवढं त्याच्या डोक्यावर कर्ज होतं वगैरे. 1-1.5 हजाराचं जास्त असेल समजा हप्ता त्याचा. पण बाकी सगळे जे माझे खर्च होते ते तसेच त्याचे खर्च होते, तरीसुद्धा त्याचा पैसा का नाही पुरत. बरं, आता कोणाचाही विचारलं, कोणालाही, अगदी श्रीमंतातल्या श्रीमंत, गर्भश्रीमंत माणसाला जरी विचारले तर तो रड लावतोस. आणि माणसाचा स्वभाव असा आहे की तो माणूस त्याला मिळालेल्या आयुष्यात कधीच समाधान नसतो, त्यामुळे तो सुखी होत नाही. त्याला मी अनेक वेळा असा सल्ला दिला की पैसे जपून वापर तू पुढे. तर त्यानं मला एकदा चक्क चॅलेंज केलं होतं. बघा, त्यानं मला चक्क चॅलेंज केलं होतं की आमचा घर खर्च तुम्ही चालून दाखवा, घर तुम्ही चालून दाखवा म्हणे. तर त्याला मी म्हटलं तुझ्यापेक्षा माझं इन्कम, जे मंथली इन्कम आहे ते 5-6 हजारांनी जास्त कमी आहे. मी माझ्या पैशामध्ये माझं घर चालवतो, संसार चालवतो, प्लस थोडीफार सेविंग करतो, आणि तुला ते जमान, तू मला चॅलेंज करतो, म्हणजे किती कमालची गोष्ट आहे. त्याचा त्याला काही वाटलं नाही. आणि आता हा बच्चा, त्या बच्च्यावर रडण्याची वेळ आली. आता बोला मित्र हो, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. असे लोक काय, हा जगातला पहिला माणूस नसेल नक्कीच. खूप जणांची तक्रार असते की पैशाचं देणं खूप झालं आहे आपल्या डोक्यावर. तर हे बघा, आता देणं झालं आहे, खूप देणं झालं आहे, तर तुम्हाला ते फेडणंच आहे. त्याला तर मी काय करू शकत नाही, बिकॉज इट इज टू लेट. मी अशा लोकांसाठी व्हिडिओ बनवतो आहे की तुमच्या हळूहळू देणं वाढतं आहे तुमच्या डोक्यावर, आणि तुम्हाला त्यामुळे तुम्हाला खूप टेन्शन आलं आहे. तर मित्रांनो, आत्महत्या कधीही करू नका कुठल्याही टेन्शनसाठी. आणि तुम्ही एक जाण ठेवा की तुम्ही एखाद्या मित्राकडून वगैरे जेव्हा पैसे घेताना उसने, तेव्हा तो तुमच्यावर काय व्याज आकारत नाही. तेच पैसे जर तुम्ही बँकेकडून घेतलात तर तुम्हाला व्याज लागतं. त्यामुळे, आणि नाही व्याज, आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात कुठली तरी गोष्ट तुम्हाला तारण ठेवायला लागते. त्या तारण गोष्टीतून लिलाव करून बँक तुमच्या वसुली करीत असते. तर मित्र तसं करतो का? तर नाही करत. त्यामुळे असे जेव्हा कोणी व्यक्ती असेल तुम्हाला उसने पैसे देतं, भलेही तुमच्याकडे नियोजन असायला पाहिजे की तुम्ही कुठे सेविंग वगैरे, तुम्हाला गोष्टी माहिती असतात. तुम्हाला कधी काय नाही, असं तुम्ही 10,000 रुपयाचे एखाद्याकडून उचल घेतले तर काही जणांना दिवाळीचा बोनस मिळतो, किंवा काही जणांची RD फुटणार असते किंवा काय. तर त्यावेळी तुम्ही सांगायचे की त्याच्या पुढचाच महिना जास्तीचा सांगायचा की समजा दिवाळीचा तुम्हाला बोनस मिळणार आहे,
आता बोनस ह्या दिवाळीत काय घ्यायचं नाही वगैरे असं ठरवून टाकायचं काय घ्यायचं आपल्याला बोनस मिळेल. तर त्यावेळी तुझे पैसे देऊन टाकतो. तर दिवाळीला पैसे देतो नाही सांगायचं, त्याच्या पुढच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये दिवाळी जर असेल तर डिसेंबरमध्ये तुझे पैसे देतो सांगायचं. याचा चांगले 2 परिणाम सांगू का, त्या व्यक्तीनं मेंटॅलिटी स्वतःची केली असते की आपल्याला हा आपला मित्र जो आहे तो डिसेंबरमध्ये पैसे देणार आहे. आणि कसं असतं, तुम्ही जेव्हा एक तारीख देता त्या तारखेच्या भले किती का लांबची असेल ना, पण ती तारीख देता त्या तारखेच्या अगोदर जेव्हा तुम्ही पैसे देता ना, तेव्हा तुमची इमेज चांगली राहते. पण तुम्ही दिलेल्या तारखेनंतर पैसे देता तेव्हा तुमची इमेज ही ढासळायला लागते. असं कधीही करू नका मित्रांनो, कारण तुम्हाला जो कोणी पैसे देतो ना, तो त्याची एक गरज बाजूला करून त्यानं पैसे दिलेले असतात, त्याच्यावर तो व्याज घेत नाही. एवढी तुम्हाला माणसं चांगली मिळतात जेव्हा आयुष्यामध्ये, तेव्हा त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करा, त्यांना चांगली वागणूक द्या. कारण पुढच्या वेळी जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्हाला दुसरा माणूस शोधण्याची गरज नाही, तोच तुम्हाला तुमची गरज भागवेल. काही व्यक्तींना अशी सवय असते घाणेरडी की एकाकडून देणं काढायचं, मग त्याला देणं आपल्या पैशातून काय फेडता येत नाही ते देणं, तर मग त्याचं देणं भागवणार, दुसऱ्याकडून पैसे काढायचे, त्याला ते पहिल्याला द्यायचे, मग दुसरा आला की तिसऱ्याकडून पैसे काढायचे. हे आयुष्यात कधीही करू नका. ही तुमच्या आयुष्याची उतरण सुरू झाली असं समजायचं. अशी जेव्हा वेळ तुम्ही करता, अशी तुम्ही वेळ स्वतःवर जेव्हा आणता तेव्हा. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपलं आहे तेवढ्यातच गोष्टी भागवायला शिका. उसने पैसे ही गोष्ट कधीही ठेवू नये मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा. आणि जेव्हा कधीही असेल, आता तुम्ही खूपच तुमची परिस्थिती ही अशी आहे जर-तरची, म्हणजे खूप अगदी काटेकी लढत आहेत का, तारेवरची कसरत तुम्हाला करायला लागते, तर अशा वेळी लक्षात ठेवा पैसे तर तुम्हाला द्यायला लागतात, ज्याच्याकडून उसने घेतलेत त्याला. अशा वेळी काय करायचं, त्याला सांगायचं की मी थोडे देत राहीन. ओके, आता थोडे देत राहण्यानं काय करायचं, एकतर तुम्ही हे करायचं, काय म्हणतात, तुमच्या आलेल्या पैशातून ज्या आपल्या चैनीच्या गोष्टी आहेत, आपण खूप चैनीमध्ये वागतो मित्रांनो, लक्षात ठेवा. मी तुम्हाला म्हणतो ना, आपण खूप चैनीमध्ये वागतो. आता तुम्ही म्हणाल कुठली चैन केली असं तुम्ही म्हणता, पण जेव्हा तिसरा एखादा गरीब माणूस, तुमच्यापेक्षा असलेला माणूस तुमच्याकडे जेव्हा बघतो ना, तेव्हा तो खूप गोष्टी तुम्हाला सांगेल की ही तुमच्या गोष्टी चैनीची होती, काय घेण्याची गरज नव्हती वगैरे वगैरे. तशा आपण गोष्टी करतो आणि त्याच्यातून थोडी जर तुम्ही महिन्याला 1,500 रुपयाची जरी वेगळी काढली तर मित्रांनो ती एक मोठी अमाऊंट होते, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला एक चांगला पर्याय सांगू का, काही लोकांना सवय असते की पैसे जे आहेत ना ते बँकेतच साठवून ठेवायचे. असे पैसे बँकेत साठवून राहत नाहीत, ते फुकटच जातात, तेव्हा ते खर्ची होतात. लक्षात ठेवा. अशा वेळी काय करायचं असतं की तुम्ही एक बँकेमध्ये आर डी आर डी खोल्याने काय होतं, तुमच्या पैशावर व्याज मिळतं. आणि आर डी सहसा काढण्याकडे आपला कल नसतो कधी. आपण एखादी गरज कमी करतो स्वतःची, पण आर डी भरत राहतो. आता तर आर डीचं असं झालं आहे की तुमच्या खात्यातून डायरेक्ट कट होते दिलेल्या तारखेला, त्यामुळे तुम्हाला तिथे भरायला जाण्याची गरज नाही. याचे 2-3 महत्त्वाचे फायदे म्हणजे त्याच्यावर व्याज मिळत राहतं आणि तुम्हाला जेव्हा आर डी तोडावीशी वाटते एकदम फायनली, आता तुम्हाला कुठूनच कोणीच काही देत नाही, त्यावेळी ती आर डी तोडू शकता तुम्ही आणि नव्यानं दुसऱ्या महिन्यापासून परत नवीन आर डी काढू शकता. ह्या गोष्टी मित्रांनो करा, कारण पैसा ही गोष्ट खूप मोठी गोष्ट झालेली आहे अलीकडच्या काळामध्ये. पैसा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला सक्का मुलगासुद्धा, सक्का भाऊसुद्धा विचारणार नाही. त्यामुळे स्वतःच्या पैशाबाबत खूप दक्षता बाळगा. तुम्ही पोट मारून जगा असं म्हणत नाही, तुम्हाला खायचं असेल तेवढे का. आणि मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला 20-25 हजार रुपये जर पगार असला आणि तुमच्या डोक्यावर जर कर्ज नसेल तर तुम्ही आरामात जगू शकता. तुम्ही कसं जगता ना त्याच्यावर खूप गोष्टी डिपेंड राहतात मित्रांनो. महागाई वाढली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे, तरीसुद्धा खूप. आणि तुम्ही गावात जर राहत असाल तर 15-20 हजार रुपये ही खूप मोठी गोष्ट आहे गावच्या ठिकाणी. हां, तुम्ही शहरात राहत असाल तर ती थोडीफार तुमची तारेवरची कसरत होऊ शकते याच्यात भागवताना. पण ह्या गोष्टी खूप आहेत, म्हणून मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही कसा विनियोग करता त्यावर डिपेंड राहतं. आज गोष्ट अशी आहे, मुलांच्या शिक्षणावर खूप खर्च होतो असं अनेक पालक म्हणतात. आता विषय निघाला मी सांगतो, तर मला त्यांचं म्हणणं चुकीचं वाटतं. मित्रांनो, प्राथमिक शिक्षण हे महत्त्वाचं नक्कीच आहे, पण प्राथमिक शिक्षण महत्त्वाचं आहे म्हणून मुलाला इंग्लिश मिडियमला टाकायचं, तिथे 25-30 हजार रुपये वर्षाची फी भरायची. अरे, प्राथमिक शिक्षण महत्त्वाचं जरूर आहे, मी मगाशीच म्हटलं, पण ते झेडपीच्या शाळांमध्ये पण चांगलं शिकवलं जातं मित्रांनो. उलट झेडपी शाळेतली मुलं जर तुम्ही बघितला तर ती चंचल असतात, खूप चपळ असतात. तितकी चपळता इंग्लिश मिडियममध्ये किंवा जेवढे तुम्ही अभ्यासाच्या म्हणता शाळा, तुम्ही ज्या तुमच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत एखाद्या शाळेविषयी, चांगली शाळा म्हणजे कुठली शाळा, तर जिथं हायफाय शिक्षण, जिथं हायफाय फी,
तिथली जर मुलं बघितलं तर चपळ नसतात, ती स्थूल असतात, त्यांच्या स्थूलपणा खूप भरलेला असतो. परत झेडपी किंवा ह्या ज्या शाळा आहेत ना, आणि सगळीकडे शिकवण्याची पद्धत मित्रांनो एकच. आज खूप लोकं अशी आहेत की आजच्या काळातसुद्धा झेडपीच्या शाळेमध्ये शिकून खूप मोठी झाली. आता तुम्ही कसं होतं माहिती आहे का, पैशाचे नियोजन आपल्याला जमत नाही असं जे मी म्हणतो त्याचं एक उदाहरण सांगतो. तुम्ही मुलांच्या प्रायमरी शिक्षणावरच एवढा खर्च करून टाकता आणि ज्यावेळी त्याला खरोखर खर्च लावण्याची गरज असते किंवा आता कॉलेजी स्तरावर जेव्हा शिक्षण जातं तेव्हा खूप कॉलेज बोगस पण राहतात. त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की त्याला चांगल्या कॉलेजमध्ये घातलं पाहिजे तर चांगलं शिक्षण होईल, तर चांगलं शिक्षण झालं चांगली नोकरी मिळेल किंवा तो चांगला व्यवसाय करू शकेल. तर अशावेळी तुमच्याकडचे पैसे सगळे संपलेले असतात. मित्रांनो लक्षात ठेवा, उच्च शिक्षणासाठी पैसा राखून ठेवा मुलाचा. प्रायमरी शिक्षण हे कुठेही गेलात तरी चांगलं मिळतं. तुम्हाला सांगतो, आ ई पासूनचं शिक्षण जे असतं ते कुठेही जा, झेडपीच्या शाळेत जा. फक्त एक त्यातल्या त्यात व्यवस्थित बघायची झेडपीची शाळा असे. झेडपीच्या शाळेत खूप बऱ्याच ठिकाणी पॉझिटिव्ह त्यांचा हे आहे. हां, म्युन्सिपाल्टीच्या शाळेचं मला माहिती नाही फार, पण झेडपीच्या शाळा खूप ठिकाणी 99% चांगल्या आहेत. तिथे तुम्ही मुलगा पाठवा तिथे आणि तुमचा मुलाचा घरी अभ्यास घ्यायचा, विषय संपला. तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी चांगलं कॉलेज वगैरे चांगलं शिक्षण हे कधी बघाल, जेव्हा उच्च शिक्षणाची वेळ येते तेव्हा, म्हणजे 12वी नंतरचं. तेव्हा 11वी-12वीची पण कॉलेज असं बघा, ते पण बघायलाच पाहिजे, पण ते एवढं हायफाय बघू नका. आपल्याला झेपेल एवढ्या पद्धतीने बघा. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी म्हणजे 12वी नंतर जिथे जायचं आहे, कोणी इंजिनिअरिंगला जातं, कोणी आणि कुठे जातं, तर त्यावेळी चांगलं कॉलेज बघा आणि तो पैसा जो तुम्ही ठेवलेला असाल मुलांच्या शिक्षणासाठी वाचवलेला, तो तिथे खर्च करा. मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, प्रायमरी शिक्षणावर एवढा खर्च करतात लोकं, जो म्हणजे गरीब आहे तो पण, मध्यमवर्गीय आहे तो आणि तो श्रीमंत पण. आपण कुठे स्पर्धा खेळायची आणि कुठल्या स्पर्धेत आपण उतरायचं हे आपण ठरवायला पाहिजे. आपले अंथरूण पाहून आपण पाय पसरले पाहिजेत असं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.